नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जी.के म्हणजे सामान्य ज्ञान यातील आपण आधी झालेले PYQ बघणार आहोत। यामध्ये राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, रामसर स्थळ किंवा राखीव जैविक क्षेत्र या टॉपिकवर आलेले प्रश्न आपण बघणार आहोत। आणि ही पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे। त्यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे TCS IBPS द्वारे जे एक्झाम घेण्यात आल्या होत्या 2022-23 मध्ये आणि 23-24 मध्ये, तर त्या परीक्षेला आलेले प्रश्न या ठिकाणी वन लाइनर स्वरूपामध्ये समाविष्ट केलेले आहेत। बघा, पहिला प्रश्न आपण बघूया। गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? तर छत्तीसगडमध्ये आहे। ग्रेट हिमालय नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुलू जिल्ह्यात। अजून दुसरा प्रश्न तयार या ठिकाणी होते की ग्रेट हिमालय नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। त्यानंतर आहे डुकरावरील राष्ट्रीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे। राखीव जैवक्षेत्र, राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प असलेल्या सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला रिकामी जागामध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले। तर 1987ला सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केले। त्यानंतर आहे की भारतात किती राखीव जीवावरण क्षेत्र आहेत? तर 18 म्हणजे किती राखीव जीवावरण क्षेत्र आहे कुठं? तर भारतामध्ये। तर किती आहेत? ते 18 आहेत। किती? 18 आहेत। त्यानंतर बघा, भारतातील सर्वात जास्त पसरलेले जंगले कोणते आहेत? तर उष्णकटिबंधीय पानझडी वने आहेत जे सर्वात जास्त पसरले आहेत। काटेरी वने आणि झुडपे भारतात कोणत्या भागात आढळतात? तर वायव्य भागामध्ये जास्त आढळतात। कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान, म्हणजे त्या ठिकाणी पर्याय दिले होते त्यानुसार बांधवगड राष्ट्रीय उद्यान नाही आहे। तर मग बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे। खालीलपैकी कोणते भारतातील एक जैव राखीव क्षेत्र नाही? तर गिर जंगल हे भारतातील जैव राखीव क्षेत्र नाही। त्यानंतर भारतामध्ये युनेस्कोची किती नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आहेत? तर 7 नैसर्गिक म्हटलं आहे म्हणून। नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे किती आहेत? नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे 7 आहेत। रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन आहे। तर ॲमेझॉन जे अमेरिकेमध्ये आहे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान। काय प्रश्न आहे की बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे। तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आपण आधीच बघितलं, तर तो मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे ब्लॅक बँक नॅशनल पार्क म्हणजे कलियार पार्क मध्ये आहे कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे। त्याला दोन नावाने ओळखलं जातं, ब्लॅक बँक नॅशनल पार्क किंवा कलियार पार्क सुद्धा म्हटलं जातं, गुजरात राज्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खिजादिया वन्यजीव अभयारण्य रामसर म्हणून घोषित करण्यात आले। खिजादिया वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे। खिजादिया वन्यजीव अभयारण्य हे रामसर म्हणून घोषित करण्यात आले आणि ते कुठं आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे। खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे? तर जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे। त्यानंतर आहे भितरकनिका खारफुटी दलदलीचा प्रदेश रिकामी जागा राज्यामध्ये आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे। भितरकनिका खारफुटी दलदलीचा प्रदेश ओडिशा राज्यामध्ये आहे। 1981 मध्ये लडाखमध्ये स्थापन झालेले आणि हिमबिबट्याची मोठी संख्या आणि पक्ष्यांच्या विस्तृत विविधतेसाठी प्रसिद्ध असे खालीलपैकी कोणते प्रसिद्ध वन्यजीव स्थळ आहे? तर हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे। हे आता दुसरा प्रश्न पण तयार होते की हेमिस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर लडाखमध्ये आहे आणि केव्हा स्थापना झाली? 1981ला। त्यानंतरचा प्रश्न आहे राहेल बंगाल टायगर मुख्यत्वे करून कोणत्या प्रकारच्या जंगलात राहतात? तर कांदळवनामध्ये रायल बंगाल टायगर मुख्यत्वे करून राहतात। कोणतं? कांदळवन अशा जंगलामध्ये।
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आसाममधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे? तर आसाममधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प आहे, तो आसाममधील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की मुंगा रेशीम किडा रिकामी जागा स्थानिक आहे, तर आसाममध्ये स्थानिक आहे मुंगा रेशीम किडा. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात एकशिंगी गेंड्याची संख्या सर्वात जास्त आहे? तर आसाममध्ये आहे. आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्येच म्हणजे काझीरंगा जे व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये एकशिंगी गेंडा असतो. तर कोणता राज्य? आसाम राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिरोही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सिरोही राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये आहे सिरोही राष्ट्रीय उद्यान, मणिपूर. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात नाही? मानस राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशामध्ये नाही आहे. तर मग मानस राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तुम्ही ते नेटवर सर्च करून कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पाणथळ प्रदेश किती वर्गवारीत विभागले गेले आहेत? तर पाणथळ प्रदेश किती वर्गवारीत म्हणजे विभागले गेले आहेत? तर 8. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी जैव संरक्षित क्षेत्र स्थित आहे? मध्य प्रदेशमध्ये. कोणत्या राज्यात? खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचमढी जैव संरक्षित क्षेत्र स्थित आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी सर्वात मोठे राखीव जैव क्षेत्र कोणते? तर ते कोणते आहे? तर कच्छ. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी सर्वात मोठे राखीव जैव क्षेत्र कोणते आहे? तर कच्छ. नंदादेवी राखीव जैव क्षेत्र रिकामी जागा येथे स्थित आहे, तर उत्तराखंडमध्ये स्थित आहे. कोणतं? नंदादेवी राखीव जैव क्षेत्र. नंदादेवी राखीव जैव क्षेत्र कुठे स्थित आहे? उत्तराखंडमध्ये आहे. भारतात पहिला व्याघ्र प्रकल्प केव्हा सुरू झाला? तर 1973 मध्ये, आणि तो उत्तराखंडमध्ये आहे आणि त्याचं नाव काय आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प. हा प्रश्न तर खूप एक्झामला येऊन गेला, तरी पुन्हा येत असतो, कारण भारतातील पहिला आहे. म्हणजे भारतातील, महाराष्ट्रातील, जगातील ज्या पहिल्या व्यक्ती, पहिल्या घटना, म्हणजे जे काही पहिल्या गोष्टी असतात त्यावर 1 किंवा 2 प्रश्न प्रत्येक एक्झामला येत असते. त्यामुळे ज्या ठिकाणी पहिला असा आला ते गोष्ट लक्षातच ठेवायची. भारतात पहिला व्याघ्र प्रकल्प केव्हा सुरू झाला? तर 1973ला सुरू झाला. कोणत्या राज्यात? उत्तराखंड. आणि त्याचं नाव काय आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर मिथुन ही गुरांची जात रिकामी जागामध्ये आढळते, तर अरुणाचल प्रदेशमध्ये मिथुन ही गुरांची जात आढळते. तिला पर्वतांचे गुरे असे सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर आहे, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? हा प्रश्न आधी पण झालेला आहे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान तो SSC MTC 2023ला आलेला प्रश्न होता. SSC बांदीपूर राष्ट्रीय उद्यान बघा, हा 2023ला आलेला प्रश्न आहे. आणि या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा 19चा प्रश्न आहे. 2019ला येऊन गेलेला प्रश्न आहे. 2019ला 1 मिनिट 2019ला SSC एक्झाम 2021ला, म्हणजे इकडचे प्रश्न तिकडे असं वगैरे होतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला म्हणजे रिपीट होऊ शकतात, म्हणून यांची रिव्हिजन व्हायला पाहिजे. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर कर्नाटकमध्ये. बांदीपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील सर्वात जास्त वाघाची संख्या आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघू, सायलेंट व्हॅली पार्क कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर केरळमध्ये. सायलेंट व्हॅली पार्क कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर केरळमध्ये. ओडिसातील गहीरमाथा अभयारण्य हे रिकामी जागाचे एकमेव अभयारण्य आहे. तर ऑलिव्ह रिडले समुद्री कासव. कुठे आहे? तर ओडिसातील गहीरमाथा अभयारण्य. म्हणजे आता या ठिकाणी दुसरा प्रश्न अजून तयार होतो की गहीरमाथा अभयारण्य कुठं आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. गहीरमाथा अभयारण्य ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये यांचे एकमेव अभयारण्य ते कशाचे? ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाचे ते एकमेव अभयारण्य आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क रिकामी जागामध्ये स्थित आहे, तर उत्तराखंडमध्ये आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क कुठे? उत्तराखंडमध्ये आहे.
त्यानंतर पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळमध्ये आहे. हाच प्रश्नसुद्धा खूप सरळ सेवा एक्झामला येऊन गेलेला आहे. पेरियार वन्यजीव अभयारण्य केरळमधील इडुकी, कोटामय आणि पठानमथिट्टा जिल्ह्यातील थेकडी संरक्षित क्षेत्र आहे. हे हत्ती अभयारण्य आणि व्याघ्र अभयारण्य म्हणून उल्लेखनीय आहे. म्हणजे जे पेरियार वन्यजीव अभयारण्य आहे ते या ठिकाणी म्हणजे हत्तीचे संरक्षित क्षेत्र आहे. हत्ती आणि वाघ, हत्ती अभयारण्य आणि व्याघ्र अभयारण्य म्हणून उल्लेखनीय आहे. म्हणजे हत्ती आणि वाघ त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प रिकामी जागामध्ये स्थित आहे. तर राजस्थानमध्ये आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प. इतर राज्यातील जे व्याघ्र प्रकल्प आहेत ते आपल्याला माहीत नाही, पण जर एक्झामला येऊन गेलेले जे आहेत तर तेवढे केलं तरी पण आपल्याला म्हणजे एक्झामला उपयोगी ठरू शकते, म्हणून आपण लक्षात ठेवायचं. सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? तर राजस्थानमध्ये स्थित आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे? दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. कोणते? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर मानस वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाममध्ये आहे. आणि हे उद्यान दुर्मिळ आणि लुप्तप्राय स्थानिक वन्यजीवासाठी ओळखले जाते, जसे की आसाम रूट टॉर्टॉइज, हर्पिड हरे, गोल्डन लंगूर आणि पिंगमी हॉंग आणि जंगली पाण्यातील म्हशी यांच्यासाठी संरक्षित क्षेत्र आहे मानस वन्यजीव अभयारण्य आसाम. त्यानंतर आहे दाचिगाम अभयारण्य कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. SSC एक्झाम दोन्ही हिंदीमध्ये असे म्हणून दाचिगाम असं झालेलं आहे. या दार्जिलिंग असेल वाटते. तर हे बघा जम्मू काश्मीरमध्ये आहे दार्जिलिंग अभयारण्य. त्यानंतर आहे पीन व्हॅली नॅशनल, हा हिंदी शब्द आहे. दाचिगाम अभयारण्य जम्मू काश्मीरमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे पीन व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे? हिमाचल प्रदेश राज्यातील लाहोर आणि स्पिती जिल्ह्यामध्ये. लाहोर आणि स्पिती जिल्हा कुठं आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आणि तिथं पीन व्हॅली नॅशनल पार्क आहे हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर आहे डुगांग हा कोणत्या जैवमंडल संवर्धन क्षेत्राचा प्रमुख सस्तन प्राणी आहे? हा 2019चा प्रश्न आहे. तर आपण बघूया. तर तो कुठला आहे? मन्नारचे आखातमध्ये आहे. कुठं? मन्नारचे आखात. त्यानंतरचा प्रश्न बघूया. किश्तवार राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे किश्तवार राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीरमध्ये. गीर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मानस राष्ट्रीय उद्यान आहे? तर मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आपण आधी पण बघितलं आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे. मानस राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे. मानस राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आसाम राज्यामध्ये आहे. मानस राष्ट्रीय उद्यान एक जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून पण ओळखला जातो. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर बघा ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बरोबर. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? बघा पुन्हा प्रश्न रिपीट झाला. तर छत्तीसगडमधील कोरिया या जिल्ह्यामध्ये आहे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान. म्हणजे प्रश्न रिपीट होतात. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे कटारनी घाट वन्यजीव अभयारण्य. कटारनी घाट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य कुठे आहे? तर बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यामध्ये आहे. विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य कुठं? बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात आहे. रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो रिकामी जागा संरक्षणासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो. तर पाणथळ जमीन. त्यानंतर आहे गिंडी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चेन्नई या ठिकाणी आहे गिंडी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे जमीन, हवा आणि पाणी यांच्यातील संपर्काच्या अरुंद क्षेत्राला काय म्हणतात? तर जीवावरण म्हणजे बायोस्फिअर म्हणजे जीवावरण म्हटलं जाते. जमीन, हवा आणि पाणी यांच्यातील संपर्काच्या अरुंद क्षेत्राला बायोस्फिअर म्हणजे जीवावरण म्हटलं जातं. खालीलपैकी कोणते संरक्षित
जैविक क्षेत्र भारत सरकारने प्रथम स्थापन केले तर नीलगिरी बायोस्फिअर म्हणजे नीलगिरी जीवावरण राखीव क्षेत्र असं म्हणता येईल, नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व म्हणून घोषित केले भारत सरकारने प्रथम. तर कोणतं? नीलगिरी. 1986 मध्ये तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये पसरलेले नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व हे पश्चिम घाटामध्ये आहे आणि हे वायनाड वन्यजीव अभयारण्ये, नागरहोल वन्यजीव अभयारण्ये, बांदीपूर वन्यजीव अभयारण्ये, नीलापूर राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. काय तर जे नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व म्हणून 1986 मध्ये तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये हे पसरलेले आहे आणि काय तर पश्चिम घाटामध्ये आहे आणि हे वायनाड वन्यजीव अभयारण्ये, नागरहोल वन्यजीव अभयारण्ये, बांदीपूर वन्यजीव अभयारण्ये, नीलांपूर राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे. कोणतं? सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाटकच्या रिकामी जागा व्याघ्र प्रकल्प आशियाई हत्तीचे संख्या सर्वाधिक आहे. तर नागरहोल व्याघ्र प्रकल्पामध्ये, कर्नाटकच्या नागरहोल व्याघ्र प्रकल्पात आशियाई हत्तीची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कुठे मिळेल? तर श्रीनगर या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन मिळेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, गीर राष्ट्रीय उद्यान रिकामी जागा यासाठी प्रसिद्ध आहे. तर कशासाठी? ते एशियाटिक सिंहसाठी प्रसिद्ध आहे गीर राष्ट्रीय उद्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे, केरळमध्ये कोणत्या मंदिराचे स्वतःचे हत्ती अभयारण्य आहे? तर गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर केरळ या ठिकाणी म्हणजे स्वतःचे हत्ती अभयारण्य आहे. विविध पर्यावरण संरक्षण करा किंवा प्रोटोकॉल आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्यरित्या जोडलेले आहे? तर जैव सुरक्षिततेवरील प्रोटोकॉल कॉर्टेजेना म्हणजे ते काय तर घातक कचऱ्याच्या संक्रमणाचे नियंत्रण आणि त्यांच्या विल्हेवाटीवर बेसल जैविक विविधतेवरील अधिवेशन नागोया. त्यानंतर खालीलपैकी कोणते बायोस्फिअर रिझर्व म्हणजे संरक्षित जैविक क्षेत्र नाही? तर दार्जिलिंगा हे नाही आहे. हंगुल किंवा काश्मीर हरिणाचे हे घर आहे दाचिगाम. भारतामध्ये प्रामुख्याने 18 जीवमंडळ संरक्षित क्षेत्र आहे. त्यामध्ये नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व तामिळनाडूमध्ये आहे, नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व उत्तराखंडमध्ये आहे, मनारचे आखात तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर आहे नोकरेक मेघालयमध्ये, सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये, मानस आसाममध्ये, सिमलीपाल ओडिसामध्ये आणि दिहांग दिबांग हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि पंचमढी बायोस्फिअर रिझर्व हे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर आचनकमार अमरकंटकमध्ये आहे. काय तर आचनकमार हे अमरकंटकमध्ये आहे. तर बायोस्फिअर रिझर्व हे मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये आहे. नाही सॉरी म्हणजे हे एकच असेल. अचनकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व हे मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये आहे. लक्षात ठेवा, आचनकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये आहे. आणि गुजरातचे ग्रेट रन गुजरातमध्ये, थंड वाळवंट हिमाचल प्रदेश, खंगचनजंगा म्हणजे कांचनजंगा हे हिंदीमध्ये नाव असेल त्यामुळे कांचनजंगा मराठीमध्ये नाव आहे, सिक्कीममध्ये आहे. बायोस्फिअर रिझर्व मध्य प्रदेशमध्ये आहे. बायोस्फिअर रिझर्व मध्य प्रदेशमध्ये आहे. ग्रेट निकोबार अंदमान आणि निकोबार बेट. त्यानंतर आहे दिब्रू सैखोवा आसाममध्ये आहे. सेसांचलम हिल्स आंध्र प्रदेश आहे आणि पन्ना हे मध्य प्रदेशमध्ये आहे.
आणि अगस्त्यमलाई हे केरळ तामिळनाडूमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। भूगर्भशास्त्राची भाषा ज्यामध्ये डायनासोरचा अभ्यास केला जातो त्याच्या रिकामी जागाच्या शाखेचे उदाहरण आहे, तर ते आहे पॅलेओन्टोलॉजी म्हणजे जीवाश्म विज्ञान शाखेचे उदाहरण आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य कर्नाटक येथील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोंडगू म्हणजेच कुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य। म्हणजे आता दुसरा पण प्रश्न या ठिकाणी तयार होतो की ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे। खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पूर्व हिमालयी उपप्रदेशातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे, तर नामदाफा राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश। कोणते राष्ट्रीय उद्यान पूर्व हिमालय बघा पूर्व हिमालयी उपप्रदेशातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र तर कोणतं आहे, तर नामदाफा राष्ट्रीय उद्यान जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे। खालीलपैकी कोणते हत्ती राखीव क्षेत्र ओडिसामध्ये आहे, तर महानदी हत्ती राखीव, मयूरभंज हत्ती राखीव आणि संबळपूर हत्ती राखीव हे कुठं आहे, तर ओडिशा राज्यामध्ये आहे। हत्ती राखीव क्षेत्र ओडिसामध्ये आहेत। कोणतं, महानदी हत्ती राखीव, मयूरभंज हत्ती राखीव आणि संबळपूर हत्ती राखीव। त्यानंतरचा प्रश्न आहे बंकापूर मयूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर कर्नाटकमध्ये आहे। काय, बंकापूर मयूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर कर्नाटक। कोणते अभयारण्य भारतातील धोक्यात असलेल्या खाडी मगरीच्या संवर्धनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे, तर भितरकणिका वन्यजीव अभयारण्य जे ओडिसा राज्यामध्ये आहे। भितरकणिका वन्यजीव अभयारण्य कुठे आहे, ओडिसा राज्यामध्ये। दुसरा प्रश्न तयार होतो भितरकणिका वन्यजीव अभयारण्य ओडिसा राज्यामध्ये आहे, ते कशासाठी, तर मगरीच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे आणि हे सध्या भारत धोक्यात असलेले हे अभयारण्य म्हणजे आहे। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते स्मारक भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने म्हणजे राष्ट्रीय भूमी वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले, तर नोमिरा ओडिशा येथील लोह खनिज क्षेत्रात, पिलोलावा पेन्युलनाईस लालबाग कर्नाटक या ठिकाणी। त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये भारत नेपाळ सीमेवर गंडक नदीच्या काठावर हे आहे। कोणतं, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते वन्यजीव अभयारण्य उत्तर भारतातील 3 राज्याचे संरक्षित क्षेत्र आहे, हे गंभीरपणे धोक्यात आलेले मगर, लाल मुकुट असलेले कासव आणि धोक्यात असलेल्या गंगा नदीतील डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहे, तर चंबळ राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य आहे। त्यानंतर प्रश्न आहे की बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे, हा प्रश्न आधी पण होऊन गेलेला आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे। बांधवगड व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर मध्य प्रदेशमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या वर्षी राखीव जंगल घोषित करण्यात आले, तर 1908ला। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या वर्षी राखीव जंगल घोषित करण्यात आले, तर 1908ला। त्यानंतरचा प्रश्न आहे अष्टमुडीची आंध्रभूमी रिकामी जागा आहे, तर केरळच्या कोलम जिल्ह्यात। कुठं, तर केरळच्या कोलम जिल्ह्यामध्ये अष्टमुडीची आंध्रभूमी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे की बाघमारा पिक्चर प्लांट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर दुर्मिळ केरळ मेघालय राज्यामध्येच आहे। बाघमारा पिक्चर प्लांट अभयारण्य मेघालयमध्ये आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे, दुर्मिळ कीटकभक्षी पिक्चर पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात रोवा वन्यजीव अभयारण्य आहे, तर त्रिपुरा राज्यामध्ये आहे। भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे, तर हत्ती। राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती 2010मध्ये घोषित करण्यात आले। प्रोजेक्ट एलिफंटची सुरुवात भारत सरकारने 1992ला केली होती। भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला बोरेल वन्यजीव अभयारण्य सापडेल, तर आसाममध्ये आहे ते।
बोरेल वन्यजीव अभयारण्ये, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, चक्रशिला वन्यजीव अभयारण्ये आणि हुलोंगा पार्क गिबन अभयारण्य हे आसाम राज्यामध्ये आहे। म्हणजे आसाममधील अभयारण्ये कोणती आहेत? तर बोरेल वन्यजीव अभयारण्ये, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, चक्रशिला वन्यजीव अभयारण्य आणि हुलोंगा गिबर अभयारण्ये हे कुठं आहे? तर आसाम राज्यामध्ये आहेत। लाओखोवा वन्यजीव अभयारण्ये भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्ये कोणत्या नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे आणि ते कुठं आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे। कोणतं अभयारण्य? लाओखोवा वन्यजीव अभयारण्ये भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यामध्ये आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे। खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गहिरमाथा सागरी अभयारण्य या नावाने सागरी अभयारण्य आहे? तर ओडिसामध्ये आहे। त्यानंतर आहे बारनवापारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे। त्यानंतर आहे काली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकमध्ये आहे। बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे दांडेली वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ते कर्नाटक राज्यात आहे। आणि बघा दांडेली वन्यजीव अभयारण्य हे कर्नाटकातील काली नदीच्या काठावर वसलेले आहे। दांडेली वन्यजीव अभयारण्य हे पक्षी निरीक्षकाचे नंदनवन आहे आणि सुमारे 200 पक्ष्याच्या प्रजातीचे निवासस्थान आहे, जे ग्रेट हॉर्नबिल आणि मलबार पॉइंट हॉर्नबिलसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर आहे भद्रा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे। कोणतं? भद्रा वन्यजीव अभयारण्य जागारा व्हॅली वन्यजीव अभयारण्य अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं। कोणतं? भद्रा वन्यजीव अभयारण्य कुठं आहे? कर्नाटक राज्यामध्ये जागारा व्हॅली वन्यजीव अभयारण्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये आहे? तर केरळमध्ये जे राष्ट्रीय उद्याने आहेत तर ते आपण इथं म्हणजे सरांनी दिलेलं आहे। ते एराविकुलम म्हणजे एराविकुलम हे हिंदीमध्ये होतं म्हणून एर्नाकुलम असं आहे। अनामुडी सोला, कुमारकोम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि पंपडम सोला हे जे म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे हे कुठे आहेत? केरळमध्ये आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे न्यूरा व्हॅली नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामधील आहे। कोणतं म्हणजे आहे ते? तर न्यूरा व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे। तर मग पश्चिम बंगालमध्ये इतर राष्ट्रीय उद्याने कोणते? तर बघा न्यूरा व्हॅली नॅशनल पार्क, बक्सा, गोरुमारा आणि सिंगिला, सुंदरबन आणि जलदपारा म्हणजे जलदापारा दिला आहे यात जलदपारा पण असू शकते। जलदापारा, त्यानंतर सुंदरबन, सिंगिला, गोरुमारा, बक्सा आणि न्यूरा व्हॅली नॅशनल पार्क कुठं आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे। त्यानंतर आहे सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर हा प्रश्न आधी पण होऊन गेलेला आहे। तर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये सरिस्का व्याघ्र प्रकल्प आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्प कशामुळे म्हणजे धोक्यात आहे? तर डोलोमाईट खान, त्या ठिकाणी डोलोमाईट म्हणजे खान आहे, त्यामुळे तिथं व्याघ्र प्रकल्प धोक्यामध्ये आहे। बक्सा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात? पश्चिम बंगाल राज्यात। आणि ते कशामुळे धोक्यात आहे? तर डोलोमाईट खान ते म्हणजे खनिज आहे ते डोलोमाईट। त्यानंतर आहे कांचनगंगा बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीममध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे नोकरेक बायोस्फियर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर मेघालयमध्ये आहे। UNESCO म्हणजे युनेस्कोने मे 2009 मध्ये युनेस्कोने नोकरेक बायोस्फियर रिझर्व बायोस्फियर रिझर्वच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे। खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये श्रीविल्ली पुथूर हत्ती अभयारण्य आहे? तर ते तामिळनाडूमध्ये आहे। कोणतं अभयारण्य? श्रीविल्ली पुथूर हत्ती अभयारण्य तामिळनाडूमध्ये आहे। भारतामध्ये हत्तीची 32 अभयारण्ये आहेत। पहिले हत्ती अभयारण्य झारखंडमधील सिएमूम हत्ती अभयारण्य आहे। पहिले अभयारण्य
पहिले हत्ती अभयारण्य पहिले हत्ती अभयारण्य झारखंड. पहिले हत्ती अभयारण्य झारखंडमध्ये सिंहभूम हत्ती अभयारण्य आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्र कोणते आहे? तर भारतातील मुख्यतः 4 जैवविविधता हॉटस्पॉट आहेत. त्यामध्ये आहे हिमालय, ईशान्य भारत प्रदेश, पश्चिम घाट आणि सुंदरबन हे जैवविविधता हॉटस्पॉट आहेत. म्हणजे मुख्यतः भारतात किती जैवविविधता हॉटस्पॉट आहेत? तर किती आहे? 4 आहे. त्यामध्ये पहिला हिमालय, ईशान्य भारत, पश्चिम घाट आणि सुंदरबन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रेणुका वेटलँड नावाच्या रामसर पाणथळ जागा आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. वाळवंट, पावसाची जंगले, प्रवाळ खडक आणि खारफुटी हे कोणत्या विविधतेचे वैशिष्ट्य आहे? तर पर्यावरणीय विविधतेचे वैशिष्ट्य आहे. कोणतं? वाळवंट, पावसाची जंगले, प्रवाळ खडक आणि खारफुटी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये पांढऱ्या पोटाच्या बगळ्याचा नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो? तर भारताच्या ईशान्य भागामध्ये पांढऱ्या पोटाच्या बगळ्याचे नैसर्गिक अधिवास आढळत असते. कोणतं पाणथळ जागा केरळमध्ये आहे? तर कोणते आहे? तर सशस्तमकोटा तलाव हे केरळमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यानंतर खालीलपैकी अरुणाचल प्रदेशचे जिल्हा सह पर्यटन हॉटस्पॉट कोणते आहेत? तवांग हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या वर्षीचे पाणथळ क्षेत्रावरील अधिवेशन रामसर अधिवेशन प्रभावी ठरले? तर 1982चे जे रामसर अधिवेशन आहे ते प्रभावी ठरले. पाणथळ क्षेत्रावरील अधिवेशन ते 1982चे ते प्रभावी ठरले. खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात एकशिंगी गेंडा असलेल्या गेंड्याचे नैसर्गिक अधिवास आहे? तर आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण जे महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे, राष्ट्रीय राष्ट्रीय उद्याने आणि रामसर स्थळ आणि राखीव जैवविविधता क्षेत्र यावरील आपण म्हणजे TCS IBPSनी जे एक्झामला प्रश्न घेतले होते त्या प्रश्नांचे आपण रिव्हिजन केलेली आहे. यामुळे आपल्याला म्हणजे समजेल की आपण नेमका अभ्यास कसा करायचा. आणि हे जर तुम्हाला बुक घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे सामान्य ज्ञान विजयपथ पब्लिकेशनची बुक आहे. तर हा व्हिडिओ आता इथंच थांबवते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जे म्हणजे सरळ सेवेचे स्पर्धा परीक्षांची अभ्यास करत आहेत. धन्यवाद.